दरम्यान उद्यापासून सुरू होणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण आज दिल्लीमध्ये बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधक हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तृणमूलच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यामुळे विरोधक चांगलेच संतापले आणि बैठक सोडून निघून गेले. पण सर्व खासदार बैठकीला पुन्हा परतले. टीएमसीच्या फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही, तरीही त्यांना बैठकीला बोलावल्यामुळे विरोधक संतापल्याचं दिसलं. या फुटीर खासदारांच्या मुद्द्यासह अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार, त्याचबरोबर नीट यूजी पेपरफुटी प्रकरण, भरती परीक्षांमधील अनियमितता, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, सोनम वांगचुक यांचं आंदोलन, इतकंच नाही तर E20 इंधनाचा वाद आणि वाढत्या महागाईवरून हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रद्धा आणि भक्तीनं आपली कष्टाची कमाई दान केलेल्या लाखो भक्तांचा या प्रकरणामुळे विश्वासघात झाल्याचं खरगेंनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान याच पत्रावर खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या, आम्ही तर आंदोलनच सुरू केलं. काल नागपूरमध्ये रामनगर भागामध्ये हे राम मंदिर आहे भव्य. इथून हाकेच्या अंतरावरती रेशीमबाग आहे आणि संघाचं मुख्यालय आहे. आम्ही त्याच्यासमोर राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं. रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ रामरक्षा. आणि आम्ही आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत.